रस्ता बघा, रस्ता तो हाय फ्रेंड्स, तर तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण जातोय भिवंडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात दर्शन घ्यायला. तर आता उठलो आपण. लवकर उठायचं होतं पण आम्ही झालो आहे उशीर. लवकर निघायचं होतं पण तो आला 1 वाजता. काय करणार. ठीक आहे. हे बघा मागे गाडी घेऊन निघतोय. गाडी आणली आहे. तर जाऊन पटापट हा लूक टाकला आपण आणि जाऊया आता. ते बघा काय विषय झाला बघा त्यांचा. कुछ काम धंदा नहीं है इन लोग को. देखो किधर किधर बैठा है. हाँ, चंडिका माता मंदिरचं आपण इकडून बाहेरून दर्शन घेऊया आणि आपण सरळ पुढे निघूया. किती दिवसानंतर बाहेर पडतो आपण. किती दिवसानंतर चेहरा दिसणार का. भावानी नवीन हेल्मेट घेतला नाही. पैसा झाला. पैसा ही पैसा. स्कीम महागा. अंबानी फेल. हायवे लागलाय आपल्याला. हायवेला पोहोचलो आपण. सो आता फटाफट जाऊ. आपण चाललोय माहिती आहे तुम्हाला भिवंडीला. इकडून बघूया आता. मला एक दाखवतो. नजारे नजारे नजारे. लेट्स गो. हायवेवरून आपण आता आतमध्ये आलोय. रस्ता बघा कसा आहे. गावचा रस्ता आहे आणि फुल झाडं बघा कसे दोन्ही साईडून मध्ये. ते मस्त वाटतं असं. पण ह्याचा एक प्रॉब्लेम आहे की धूळ. गावी आलो की भावा धूळ तर असणारच. विषय नाही आहे धुळीचा. धूळ इज इम्पॉर्टंट. धूळ नाही भावा, ती पावडर आहे. मेकअप नका करू. आमच्याकडे मेकअप फुकट आहे. मेकअपसाठी पैसे द्यायची गरज नाही भावांनो. ट्रकच्या मागे चालायच्या. मला बरोबर मेकअप होणार. गोरे होणार भावा. गोरे बघा. चलो. हा माहिती आहे. रस्ता बघा. रस्ता फुल मस्त वाटतं. वज्रेश्वरीला आलो आता आपण. आता पुढे पण जायचं. आपल्याला दर्शन करूया आणि मग जाऊया पुढे. भाऊ ना ही ओटी तर घेतली आहे पण भाऊ आपला बकरा बनला. चला जाऊया आता आपण मंदिरात दर्शन करूया. सर रस्त्याच्या सगळ्या बाजूलाच आहे आणि सर आपले फोटोशूट. सर तुमचे चला दर्शन झालंय. वज्रेश्वरी मातेचं पण आपलं दर्शन झालंय. सो आता पण इथून जाऊया पुढे छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं दर्शन करायला. सो फायनली आजचा दिवस म्हणजे सफल जातोय आपला. पहिलं दर्शन आपलं कंप्लीट झालं. आता आपण जाऊया पुढे. तर चला. आणि भाऊ आपला गाडी लावली तिकडे पार्किंगला आणि
चावी भाईने तिथेच ठेवून येत होता. माझं लक्ष गेलं मी घेतली. चल फायनली आपण पोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय. मंदिर बघा काय सुंदर वाटलं. असं बाहेरूनच एवढं सुंदर वाटतं, आतून किती सुंदर असेल. त्याला आपण जाऊन दर्शन घेऊया. मंदिराची पार्किंग पुढे आहे. वाव फायनली बाहेरून आहे. आता आपण जाऊया आणि महादेव के राजा शंकर संकटहरणा. चला आता आपण जाऊया आतमध्ये, एंट्री मारू. मावळे बघा कसे उभे केले दोन्ही साईडला, सुंदर वाटतं. आणि ते आपलं कुठे गेलं एक, हे बघा इथं फोटो काढतंय. चला हे भारी वाटतं. थोडी धा हे घोडे बघा कसे वाटतात. असं वाटतं ओरिजिनल आहेत. एक ब्राऊन आहे, एक व्हाईट आहे. असं वाटतं ओरिजिनल आहेत. असं वाटतं मस्त वाटतं. डोळे बघा त्याचे. चला फायनली आपण जाऊया आतमध्ये. असं वाटतं ना भाऊनी मूर्ती ना फक्त बघत राहावी. का वाटतं बघा. आणि शांतता आहे सगळीकडे. तुळजाभवानीचं मंदिर आहे. राजमाता जिजाऊ. परत मंदिराच्या आजूबाजूला आहे ना शिवाजी महाराजांचं म्हणजे पूर्ण हिस्ट्री दाखवली आहे. तर तुम्हाला दाखवतो, जन्मापासून लास्टपर्यंत सगळं दाखवलं आहे. तर तुम्हाला एक एक दाखवतो कसं कसं आहे ते. सो इथून चालू आहे सगळं लाईनीत. असं बघा, बघा अशी 3D मूर्ती आहे. 3D प्रिंट केलं आहे. राजमाता जिजाऊ जन्मांचं दाखवलं आहे, लहानपणीचं. म्हणजे एक सगळ्यांनी बघा शपथ घेतलेली तेव्हाचं. आणि ही भवानी तलवार देताना असं फक्त ना भावनो बघत राहावं असं आहे ते. सगळे फोटो बघा. हे लहानपणी मित्रांसोबतचं. शेती हे बघा, अफजल खानाचा कोतळा बाहेर काढलेला. आणि जीवा महाला होता जीवा म्हणून वाचला शिवा, तसं झालं. ते बघा कसं दृश्य दाखवलं आहे. एक ह्याच्यात पण तेच आहे बघा. आणि बघा इथे सगळे जे हत्यार होती ती बघा कसं आहे. खिळे ठोकलेले बघा.
तेव्हाचे हत्यार बघ अशी होती अलग आणि तलवारी आणि ही वाघनख वाघनख आहेत. आता फायनली मंदिराच्या तिन्ही साईडून आहेत असे सगळं हे दृश्य लावलेत आणि संध्याकाळच्या इथे लाईट असतात ह्याच्यात आणि पालखीचं माहितीये काय बाजी प्रभू भावा बस काय हे बघ 4 बोटं कापलेली लाल महाल हे बघ बळजी नाईक माहित आहे काय हे पेटीतून हे बघ ते घोरपडवाला एक तरी तुला मारला ना का बाबा तुझा काम 25 हे बघ बाजी बरोबरकडे होता ना हे कसं कसं घालत असेल हे घातलेलं तेव्हा ना अफजल खानाच्या वेळी त्याचं काम 25 केलेलं हे बघा हे बघ दरबार एक एक त्यांचे म्हणजे क्षण दाखवलेत सो हे खूप भारी वाटतं. हत्तीसोबतची लढाई हिरकणी ज्याच्यावरून नाव पडलं हिरकणी बुरुज 7 तेवढ्याले 7 तो आला गाणं सर्वात महत्त्वाचा क्षण हे बघा. सो जो आत्ताच झाला आहे राज्याभिषेक सोहळा बघा संभाजी महाराजांचा हे बघ भाई शॉप आहे इथे शिवाजी महाराजांच्या पाहिजे असेल तर इकडे येऊन घेऊ शकतात म्हणजे मंदिर आहे ना जिथे मंदिराच्या बाजूलाच आहे शॉप आहे. हे बघा एवढं सगळं आहे आतमध्ये म्हणजे मूर्ती वगैरे आहेत आणि फ्रेम वगैरे आहेत आणि पुस्तक वगैरे पण आहेत शिवाजी महाराजांचे. तर हे असं सगळं आहे आतमध्ये. फायनली खूप भारी वाटतं. आता इथून मंदिर बघा कसं वाटतं खूप सुंदर असं वाटतं. असं वाटतं ना फक्त बघत राहावं बस आणि मंदिरात गेलं की मंदिरात बसून राहावं एवढा आणि ना असं समोर बघितलं ना भाई अंगावर हा काटा येतो काटा खूप भारी वाटतं. मी बघा तो कशा लावल्यात दोन्ही आणि इथून आता आपण असं मंदिराच्या वरती फेऱ्या मारू असं बाजूने तसे वरती जाऊन पोरं आहेत तसं आपण पण जाऊया. हे भारी वाटतं असं वाटतं की ना रायगडच्या पायऱ्या चढतोय बघा. एकदम लाईट मस्त असायची तेच हे असं वाटतं बुरुज बघा बुरुज गडाचे बुरुज आहेत. सो फायनली असं चांगलं असं दर्शन झालंय. तू भिकारी 20,000 मोबाईल 20,000 भरलेत म्हणून काय माझा पण सेमच आहे बघ. हा तू थांब ते दाखव मोबाईल दाखव बघा सेम मोबाईल डुप्लिकेट मोबाईल. अरे माझाच बघून तू घेतला मीच सांगितलं तुला हा घे म्हणून तू घेतला लायकीत राहा. हा झेंडा आहे ना भावना हा झेंडा जो थाटात हवेत फिरतोय ना भावने त्याच्यावरून ते बघून आहे ना भावना मन खूप म्हणजे खूप खुश होतं. अलगच फील येते ते ना ओमकार. हा झेंडा असा फिरतोय ना हवेत बघून अलगच फील वाटतं.
खूप असं सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही पण येऊन एकदा विजिट करून घ्या. ज्यांनी नसेल केलं त्यांनी येऊन जावे. खूप सुंदर असं मंदिर आहे. आमचे मित्र काही आले नाहीत कारण की ते काही कामावरती असतात. काय बोलू शकत नाही त्या लोकांना. काम इज इम्पॉर्टंट. चलता है फिर भी. हे बघा इथे कुत्रा आहे काय मी बोललो हात मावळे बघा कसे. अरे हे काय सीन आहे. अच्छा हा समजलं. इथे म्हणजे सेल्फी पॉईंट असा हे केलं आहे की इथे असं उभं राहायचं. थांबा आपण उभं राहावं बघूया. सेल्फी पॉइंट आहे फोटो पॉइंट आहे. तू याच्या उभा राहा. तू घे इथं रे उभा ओंकार असं फोडून घ्या. राहा. इथे शोभशील. तू फोडून घे ना असं एक बघूया. ट्राय मार असं आहे ते असं. अरे मी तुला व्हिडिओ आडवी घ्यायला सांग. मला किधर से आता रे. नाही शोभत. तर चेहरा बारीक आहे. तू ह्याचा शोभशील. मावळे देवाचे पावर खाऊन पिऊन होते ना भावा. आणि आपण आपल्या काम करून आपण अंगाची वाट लावली. आणि हे बघा हे फक्त फुगलंय हे भावा. काम करून नाही वाटत म्हणजे लग्न झालेलं. आणि ते बघा मंदिराच्या बाहेर आलो ना की बाजूलाच नाश्त्याचं काउंटर आहे. तर नाश्ता करून घ्या. आणि भावाचं आपल्या लग्न ठरणार आहे. मजा आम्हाला खुश वाटतंय. खुशी होते आज ऐकून. मला असं खुश झालंय की भावाचं आपलं लग्न ठरतंय. कधी करतंय. बघूया आता पुढच्या महिन्यात आहे. लवकरच. पोरगी तर भेटत नाही. बघू आता. जाड्याचं फिक्स आहे. फायनली भावाने आपल्याला मिसळ पाव खिलवली आहे. आणि हेल्मेट कोण घालणार पप्पा. तर चला निघू आपण. हे काय रस्ता काय दाखवतो तुला सरळ. भावना सनसेट व्ह्यू आणि रस्ते एक नंबर. खूप भारी वाटतं. पण हे स्पीड ब्रेकर खतरनाक. या पोरांना बघून ना, या पोरांना बघून आमच्या ग्रुपची आठवण आली आहे. कारण की आम्ही पण शाळेत असेच जायचो ग्रुपने. तर हा नसायचा, हा दुसरीकडून यायचा. हा भिकारी आहे. वीटभट्टी आली आहे. वीटभट्टी काय वीट. रस्त्यापर्यंत भावांनी आहे बघा. माणगाव लागू. कुठे बाहेर जाणं आणि ट्रॅफिक न भेटणं हे शक्य आहे का तुम्ही सांगा. ट्रॅफिक इज इम्पॉर्टंट. हा व्ह्यू बघा व्ह्यू. डोंगर रांग आहेत. सूर्य मामा चाललाय आपल्या घरी. फायनली आपण घरी आलेलो आहे. हा बघा. तर आता व्हिडिओ कशी वाटली ते सांगा. 2 ठिकाणी गेलेलो. आज पण एका ठिकाणी फिक्स होता, पण गेलो आपण 2 ठिकाणी. आणि भाऊ आपल्याला सोडून चाललाय. कसं वाटतंय ते सांगा तुम्ही. व्हिडिओ भाऊ आपल्याला चाललाय. तर व्हिडिओ कशी वाटली ते सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चलो टाटा बाय बाय.